ठीक आहे, आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाऊ. आपण उत्पत्ती त्याचा 3रा अध्याय, उत्पत्ती त्याचा 3रा अध्याय वचन 1 पाहूया. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले, हे खरे काय? ठीक आहे. तर गेल्या वेळी आपण एका विषयाला या गेल्या आठवड्यामध्ये आपण सुरुवात केली होती आणि त्या विषयाचं नाव होतं धूर्तता. की काय आहे ना, की सैतान आणि पापी मनुष्य हे काय आहेत, फार धूर्त आहेत. आणि दुष्टात्मे हे पण फार धूर्त आहेत, म्हणजे लबाड आहेत, कपटी आहेत, है ना, छल करणारे आहेत, है ना, खोटं बोलणारे आहे. आणि त्यामुळे आज आपण काय आहेत या विषयाविषयी शिकणार आहोत. आणि मी असे एक एक विषय शिकवतो, यामागचा उद्देश काय, की तुम्हाला म्हणतात ना, बायबल मधल्या जे सर्वांगीण गोष्टी आहेत त्या सर्व समजल्या पाहिजेत. आणि जेव्हा, कारण आता सैतानामध्ये धूर्तता आहे, त्या आणि जगाच्या दुष्ट लोकांमध्ये आणि अविश्वासणाऱ्यांमध्ये धूर्तता आहे. आणि काही वेळा जे विश्वासणारे त्यांच्या ठाई पण कुठे ना कुठेतरी धूर्तता, म्हणजे जे मंडळीमध्ये जे लोक आहेत त्यांच्यामध्ये पण कधी कधी धूर्तता दिसते. तर ती आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि त्यापासून आपल्याला काय आहे ना, जपलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला ते पहिले तर ओळखता तर आलं पाहिजे, नाहीतर आपण सर्वांवरती अंधा विश्वास ठेवू आणि मग आपला स्वतःचा काय आहे, स्वतःची हानी होईल त्यामुळे. आणि त्यामुळे आपल्याला हे माहीत असणं, प्रत्येक विषय माहीत असणं हे आवश्यक आहे. तर गेल्या वेळी आपण जे गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं होतं, तर धूर्तता पहिलं तर आपण पाहिलं होतं की ते एक खोटेपणा आहे, एक प्रकारचा खोटेपणा आहे. ठीक आहे, देवाने जी 10 आज्ञा दिल्या त्यातली एक आज्ञा मोडण्यासारखं आहे. त्यानंतर आपण पाहिलं की माणूस धूर्तता कशाने करतो, तर आपल्या घशाने करतो, आपल्या जिभेने करतो, आपल्या ओठांनी करतो. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळी कोणीही मनुष्य तुम्हाला भेटतो तर तो व्यक्ती आपल्या बोलण्याच्या द्वारे तुम्हाला धूर्तता करतो, चालाकी करतो, तुम्हाला फसवतो, तुम्हाला बहकवतो. आणि त्यामुळे तर ते आपण पाहिलं होतं. त्यानंतर धूर्तता जी आहे ती कुठून येते, तर मानवाच्या हृदयामधून, त्याच्या मनामधून, अंतःकरणातून ती बाहेर येते. ठीक आहे, इंग्लिशमध्ये म्हणलं इट फ्रॉम द हार्ट, है ना. तर हार्ट मधून, हृदयामधून ते काय आहे, ती बाहेर येते. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते आहे, है ना. फक्त ते बाहेर जेव्हा येईल ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे, हे सत्य आहे का हे लबाडी आहे, हे सत्य आहे का धूर्तता आहे, है ना. आणि ते आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं की धूर्तता जी आहे त्याचा परमेश्वराला वीट आहे, की देवाला काय आहे, देवाला राग आहे जर कोणी लोक काय आहे, धूर्तता करतात. आणि देव त्यांना अक्षरशः वचनामध्ये म्हणलं की देव त्यांना तुडवतो. ठीक आहे, अक्षरशः तुडवतो जे लोक धूर्तता करतात, लबाडी करतात, लोकांना फसवतात, आणि हे देवाला आवडत नाही. त्यानंतर आपण पाहिलं की येशू ख्रिस्त जो आहे तो एकमेव असा काय आहे, मानव आहे, आणि देव तर नक्कीच आहे, की ज्याने कधीच त्याच्या मुखाच्या द्वारे, बोलण्याच्या द्वारे कधी धूर्तता केली नाही, त्याने कोणालाही फसवलं नाही, त्याने नेहमी सत्यच म्हटलं, त्याने सत्याचाच प्रचार केला, त्याने कधी खोटेपणाचा प्रचार नाही केला, त्याने सत्याचाच प्रचार केला. आणि त्यामुळे, आणि आपण ख्रिस्ताचे अनुयायी असल्यामुळे, ख्रिस्ताचे शिष्य असल्यामुळे आपल्यालाही त्याच्यानुसार काय आहे, म्हणजे ख्रिस्तासारखं आपल्यालाही, आपल्यामध्येही कोणत्याही स्वरूपाचं धूर्तपणा नसला पाहिजे, खोटेपणा नसला पाहिजे, कपटीपणा नसला पाहिजे, आणि काय आहे ना, छल नसला पाहिजे. आणि तर आज आपण विशेष करून या विषयामध्ये काय पाहणार आहोत, की जे पवित्र जन आहेत ना, म्हणजे मंडळी आहेत, देवाचे निवडलेले लोक आहेत, त्यांचा धूर्तपणाच्या या पापा संबंधाने त्यांचे काय विचार आहेत आणि ते कसे वागतात, बायबल काय सांगतं. ठीक आहे, तर ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, की देवाने काय काय केलेलं आहे ते आपल्याला त्यातून कळेल. तर पहिलं तर आपण वचन पाहूया. आपण स्तोत्रसंहिता 24, म्हणजे उत्पत्ती 3:1 वाचलं होतं, तिथे आपण पाहतो की सैतानाने सर्वात पहिले धूर्तता केली होती. त्याचं वर्णन तसं केलंय की साप जो आहे तो सर्वात धूर्त होता, है ना. तर आपण आता स्तोत्रसंहिता 24
सूत्रसंहिता 24 वचन 4 पाहूया. ठीक आहे, मिळालं? ओके. स्तोत्रसंहिता 24 वचन 4. ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही तो. ठीक आहे. आता जर तिसरं वचन पण जर वाचलं तर आपल्याला कळेल की कोणाविषयी वर्णन केले, की परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील. ठीक आहे. आता त्याचं उत्तर म्हणजे चौथं वचन दिलेलं आहे. पहिले तर प्रश्न काय की परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल. परमेश्वराचा डोंगर म्हणजे आता आता कुठे असं काही परमेश्वराचा डोंगर नाही की ज्यावरती आपल्याला चढायला जायचं. आता जो सर्वात उंच जो डोंगर आहे, जो शिखर आहे, जिथे आपल्याला जायचं आहे, ते म्हणजे स्वर्गाचं राज्य. ठीक आहे. आणि देवाच्या स्वर्गाच्या राज्यामध्ये कोण चढून जाईल आणि काय म्हणले, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील, है ना. आता देवाचं पवित्र स्थान या पृथ्वीवरती आता कुठे उरलेलं आहे का? नाही, ते आहे कुठे? स्वर्गामध्ये. आपल्याला स्वर्गामध्ये कोण उभा राहील, है ना, त्याच्या पवित्र स्थानामध्ये कोण उभा राहील, तर त्याचं उत्तर दिले, ज्याचे हात स्वच्छ आहेत. आता मनुष्यांमध्ये असं कोण आहे की ज्याचे हात स्वच्छ आहेत? कोणी ना कोणीतरी आयुष्यभरामध्ये पाप तर केलेलेच आहेत. मग ज्याचे हात स्वच्छ आहेत म्हणजे हे कोणाविषयी वर्णन आहे? हे मंडळीविषयी वर्णन आहे. हे मंडळी जी आहे, ज्यांना येशू ख्रिस्ताने धुतलेलं आहे, येशू ख्रिस्ताने शुद्ध केलेलं आहे, येशू ख्रिस्ताने पवित्र केलेली मंडळी आहे, ते लोकच काय आहेत? स्वर्गामध्ये चढणार आहेत. तेच लोक स्वर्गामध्ये काय आहेत? उभे राहणार आहेत, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये उभे राहणार आहेत. ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे. आता मन कोणाचं शुद्ध आहे, है ना? मानवांमधून काय आहे, सर्वसाधारणपणे कोणाचंच मन शुद्ध नाहीये. परंतु ज्यांच्या ठाई पवित्र आत्मा वास करतो, ज्यांचा नवा जन्म पवित्र आत्म्याने झालेला आहे, ज्यांच्याविषयी देवाने जी भविष्यवाणी म्हटली होती की मी त्यांना एक नवीन हृदय आणि एक नवीन मन देईन आणि एक नवीन आत्मा देईन, त्यांच्याविषयी भविष्यवाणी पूर्ण झालेली म्हणजे मंडळीला, देवाच्या निवडलेल्या लोकांना देवाने एक नवीन हृदय, एक नवीन मन, एक नवीन आत्मा दिलेला आहे. आणि त्यामुळे त्यांचं मन काय म्हणले? त्यांचं मन शुद्ध आहे. ते प्रभू येशू ख्रिस्ताने शुद्ध केलेलं मन आहे. आणि मग काय म्हणले? जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही, है ना, जो आपलं चित्त जे आहे असत्याकडे लावत नाही, आपलं मन जे आहे ते असत्य गोष्टींकडे, खोट्या गोष्टींकडे तो लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही तो. म्हणजे यामध्ये आपल्याला समजतं की कपटाने शपथ वाहत नाही हे जे गुण आहे, हा कोणाचा गुण आहे? विश्वासणाऱ्यांचा गुण आहे, हा मंडळीचा गुण आहे. आणि हे जे अद्भुत कार्य आहे की हे लोक कधी कपट करतच नाही, हे लोक कधी खोटं बोलतच नाही आणि ठकवतच नाही, भकवतच नाही. हा जो चमत्कार आहे हा स्वतः देवाने केलेला आहे. देवानेच आपले हात धुतलेले आहेत, देवानेच आपल्या विश्वासणाऱ्यांचे मन शुद्ध केलेलं आहे आणि त्यानेच त्यांच्या ठाई काय निष्कपट मन दिलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे जर कोणी स्वतःला ख्रिस्ती समजतो पण त्याच्या ठाई कपट आहे की तो फसवतो लोकांना, है ना, लपवतो लोकांपासून सत्य, किंवा ठकवतो, किंवा काही असं म्हणतं ना, छल करतो, त्या व्यक्तीला स्वतःला ख्रिस्ती म्हणण्याचा काही अधिकार नाही. जर एखादा ख्रिस्ती आहे आणि त्याच्या ठाई जर हे छल आहे, कपट आहे, लबाडी आहे, है ना, असं जर आहे, त्यांनी तुरंत पश्चाताप करणं आवश्यक आहे ना. त्याने असं समजू नये अरे सगळेच करतात, सगळेच कपट करतात, सगळेच छल करतात, सगळेच काय आहे ना खोटं बोलतात, मी बोललो तर काय. विश्वासणारा असा नाही विचार करत, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये देवाने चमत्कार केलेला आहे. देवाने त्याचं मन असत्यापासून सत्याकडे आणलेलं आहे. आणि त्यामुळे पवित्र जनांचं हा वर्णन आहे की तो कपटाने शपथ वाहत नाही. काय? कपटाने शपथ वाहत नाही. जर आजपर्यंत समजा आपण कपट करत होतो, है ना, तर आपल्याला पश्चाताप करणं आवश्यक आहे, है ना. पश्चातापी जीवन हेच ख्रिस्ती जीवन आहे आणि त्यांना पश्चाताप करणं आवश्यक आहे. त्यानंतर आणखीन एक वचन पाहूया. सफन्याचं पुस्तक, जुन्या करारामध्ये एक संदेष्टा आहे, सफन्या.
सफन्याचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय आणि वचन 13 पाहूया. ठीक आहे, मिळालं? सफन्या त्याचा 3रा अध्याय वचन 13. इस्रायलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, त्यांच्या मुखात कपटी जीवा आढळवायची नाही, ते चरतील व विश्रांती पावतील, कोणी त्यास भेवडावणार. तिथे अच्छा, तिथे प्रिंटिंग मिस्टेक आहे काय? बेडसावणार नाही. ते मराठीमध्ये भेवडावणार नाही असं काहीतरी लिहिलंय, चुकून लिहिलंय वाटतं. ठीक आहे, तर काय म्हटलेलं आहे पहिले तर इथे इस्रायलाचे अवशिष्ट जन. ठीक आहे, इस्रायलाचे अवशिष्ट जन, इंग्लिश मध्ये म्हटलेले आहे द रेमनंट ऑफ इस्रायल, है ना. म्हणजे इस्रायलाचे अवशिष्ट म्हणजे उरलेले लोक, उरलेले लोक, है ना. आता हे काय आहे ना, इस्रायलाचे उरलेले लोक. बघा, देवाने जेव्हा इस्रायल राष्ट्राला मिस्र राष्ट्रातून बाहेर आणलं होतं, खूप मोठं राष्ट्र होतं, पण ते सगळेचे सगळे कनान प्रदेशामध्ये जाऊ नाही शकले. बऱ्याच जणांचा मध्येच नाश झाला. म्हणजे जितक्यांना मिस्र राष्ट्रातून काढलं होतं ते सर्व इस्रायल नव्हते देवाच्या दृष्टीमध्ये. मग कोण आहेत? कितीतरी इस्रायलाच्या लोकांनी तर देवाच्या विरुद्ध गेले, देवाने तर त्यांचा नाश पण केला, है ना. ते मूर्तीपूजेमध्ये गेले. मग हे जे लोक आहेत ना, इस्रायलाचे अवशिष्ट जन, देवाचे इस्रायलाचे उरलेले जे लोक आहेत ना, त्यांच्या बाबतीत एक भविष्यवाणी झाली. येशू ख्रिस्त येण्याच्या 600-700 वर्षापूर्वी भविष्यवाणी झालेली, की त्या लोकांविषयी काय म्हणले की इस्रायलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत, ते काही सुद्धा अनिष्ट करणार नाही. अरे बापरे, एवढा चमत्कार! पहिलेचे लोक तर एवढे बंड करायचे, देवाच्या नावाने कुरकुर करायचे, मूर्तीपूजा करायचे, है ना, त्याच्या आज्ञा मोडायचे, शब्दात मोडायचे, व्यभिचार करायचे, काय दुनियाभरच्या नको त्या गोष्टी ते करायचे. परंतु देव एक भविष्यवाणी करते की येणार भविष्य काळामध्ये इस्रायलाचे अवशिष्ट जे लोक आहेत, उरलेले जे लोक आहेत ना, ते काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, लबाडी पण नाही करणार, त्यांच्या मुखात कपटी जीवा आढळायची नाही, त्यांच्या मुखात कपटी जीवा आढळायची नाही. म्हणजे इतका मोठा चमत्कार. आणि काय म्हणले, ते चरतील व विश्रांती मिळवतील, ते चरतील व विश्रांती मिळवतील. काय म्हणले, ते चरतील व विश्रांती मिळवतील, कोणी त्या. आणि बघा, इस्रायलचा जो देश होता त्यांना सतत विश्रांती नसायची. मध्येच कधीतरी त्यांनी पाप केलं तर मग शत्रू यायचे, शत्रू त्यांना त्रास द्यायचे, त्यांना गुलाम बनवायचे, त्यांना घेऊन जायचे, त्यांना कितीतरी लोकांचा नाश करायचे, त्यांचं लुटायचे. त्यांना असं स्वस्थता नव्हती. सारखं कोणतरी येतंय, है ना. अलेक्झांडर राजा आला, मग नबुकदनेझर आला, मग अजून फारसचा कोणतरी राजा आला, है ना. मग ते सारखे लोक, है ना, अमालेकी लोक आले, अजून कोणीतरी आले, सतत फिलिस्तीनी लोक आले, युद्ध चालूच आहे. आणि आज पण जर आपण इतिहास बघितला इस्रायल देशाचा, आज पण तिथे युद्ध चालूच आहे, त्यांना विश्रांती नाहीच आहे. ठीक आहे, विश्रांती नाही, ते चाललंच आहे युद्ध. मग ही जी भविष्यवाणी आहे ही कुठे पूर्ण झालेली आहे, कोणत्या परिस्थितीत पूर्ण झालेली आहे, ते आपण पाहणार आहोत. बघा, देवाने आब्रामाला काय आहे, एक अभिवचन दिलं होतं की मी तुझी संतती जी आहे आकाशाच्या ताऱ्यांसारखी करेन, तुझी संतती आकाशाच्या ताऱ्यांसारखी करेन. इस्रायल राष्ट्र एवढंच आहे, तिथे थोडेसेच लोक आहेत. म्हणजे तारे तर कितीतरी अगणित आहेत, त्याची मोजमापच नाही, पण इस्रायल राष्ट्र तर एवढंच आहे. मग देवाने जेव्हा अब्रामाला म्हटलं की मी तुझी संतती आकाशाच्या ताऱ्यांसारखी करीन, तर ते आकाशाचे तारे कोण आहेत, तर मंडळी आहे. की अब्रामाने जसा देवावर विश्वास ठेवला आणि तो नीतिमान ठरवला गेला, तसे जी मंडळी आहे ती पण विश्वासाच्या द्वारे, देवावरील विश्वासाच्या द्वारे, ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरलेली मंडळी आहे. आणि त्यामुळे काय आहे, त्यामुळे हे जे म्हटलेलं आहे ना, इस्रायलाचे अवशिष्ट जन, उरलेले लोक, ते कोण आहे, तर मंडळी आहे ना. लक्ष द्या, ते उरलेले लोक कोण आहेत, ते मंडळी आहे. इस्रायलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत.
आणि हा चमत्कार देवाने त्याच्या निवडलेल्या लोकांमध्ये केलाय, की देवाने त्यांच्यामध्ये अनिष्ट न करण्याची सामर्थ्य परमेश्वर त्यांना पुरवतो. ते काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, त्यांच्या मुखात कपटी जीवा आढळवायची नाही. ठीक आहे, त्यांची जीभ जी आहे ती कपटी नसणार आणि हा चमत्कार देव करणार आहे. ठीक आहे, ते चरतील व विश्रांती मिळवतील. बघा, आपण पूर्वी काय आहे, हरवलेल्या मेंढरासारखे होतो. काय आहे ना, हरवलेल्या मेंढरासारखे होतो, की सैतान आपल्याला त्रास देतोय, पाप जे आहे ते आपल्याला त्रास देते, दुष्ट संसार जे आहे ते आपल्याला त्रास देते, काय ना, लांडग्यासारखं. आणि सगळीकडून आपल्याला आणि श्राप पण आहेच ना, श्राप पण होतेच. आणि या सगळ्या म्हणतात ना, या सगळ्या अशांतीमधून आणि आणि या अशा त्रासामधून येशू ख्रिस्ताने आपल्याला काय केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. सैतानापासून मुक्त केलं, जगापासून मुक्त केलं, पापापासून मुक्त केलं आणि मृत्यूपासून मुक्त केलं. आणि त्यामुळे इथे म्हणले ते चरतील व विश्रांती मिळवतील. ठीक आहे, आणि त्यांना आणि आपल्याला आता ख्रिस्तामध्ये विश्रांती आहे ना, देवाच्या क्रोधापासून पण विश्रांती आहे, सैतानापासून पण विश्रांती आहे ना, बऱ्याच प्रकारे आपल्याला विश्रांती आहे. ते चरतील व विश्रांती मिळवतील. कोणी त्यास काय असं म्हणले, भेवडावणार नाही. ठीक आहे, पण ते भेडसावणार नाही असं तिथे लिहिले का? अच्छा अच्छा, तर माझ्या ते प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे माझ्या बायबलमध्ये. ठीक आहे, कोणी त्यास भेडसावणार नाही है ना. इंग्लिश मध्ये असं म्हणले, नन शॅल मेक देम अफ्रेड है ना, कोणी पण त्यांना घाबरवणार नाही. ठीक आहे, त्यामुळे आता जे विश्वासणारे आहेत, खरे विश्वासणारे आहेत, ते कोणाला घाबरत नाहीत. का नाही घाबरत? कारण त्यांच्या ठाई देवाने पवित्र आत्मा दिलेला आहे. तो पवित्र आत्मा तो भित्रेपणाचा आत्मा नाही असं बायबल सांगतं. तो सामर्थ्याचा आत्मा आहे, तो प्रीतीचा आत्मा आहे, तो संयमनाचा आत्मा आहे ना. असं घाबरून जात नाही, अरे अरे कसं होणार आता ना. ते काय आहे तो, आणि त्यामुळे ते कोणी त्यास भेडसावणार नाही, कोणी त्यांना घाबरवणार नाही. ठीक आहे, त्यामुळे या वचनातून आपल्याला काय समजायला भेटतं, या वचनातून आपल्याला समजायला भेटतं की जे पवित्र जन आहेत है ना, इस्रायलाची अवशिष्ट जन जे आहे, ते उरलेले लोक जे आहेत है ना, ते लोक, त्या लोकांना स्वतः परमेश्वर कपटातून मुक्त करतो है ना. कपटी जीभ जी आहे त्यांच्या जीवनातून काढून टाकतो. आपल्याला सर्वांना अनुभव असेल की प्रभूमध्ये यायच्या अगोदर आपण किती खोटं बोलत असो है ना, किती म्हणजे मिनिटाला मजाक मध्ये पण आपण लोकांना टोप्या लावत होतो. परंतु प्रभूने काय केलं, प्रभूने इतका चमत्कार केला की जे आपण पूर्वी असं मिनिटाला तासाला काय ना काहीतरी खोटं बोलायचो, प्रभूने आता एकदम आपली जीभच बदलून टाकली. ही देवाचा चमत्कार आहे ना. आणि आपल्याला अनुभव असेल आपले आणि आपल्याविषयी साक्ष आपले जगातले पूर्वीचे जे मित्र असतील है ना, मैत्रिणी असतील, त्यांनी पण दिलं असेल, अरे हा आता पूर्वीसारखा नाही राहिला, आता हा बदललाय. हा चमत्कार कसा झाला, हा देवाने केलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे सांगायचा उद्देश काय की पवित्र जन यापासून कपटी जिभेपासून ते मुक्त झालेले आहेत. आणखीन एक आपण वचन पाहूया, प्रगटीकरणाचं पुस्तक, शेवटचं पुस्तक, त्याचा 14 अध्याय. प्रगटीकरण त्याचं 14 अध्याय वचन 5. काय म्हणले, त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही, ते निष्कलंक आहेत. त्याचा त्या अध्यायाचं शीर्षक आहे कोकरा व त्याचे अनुयायी. कोकरा कोण आहे, येशू ख्रिस्त. त्याचे अनुयायी कोण आहेत, मंडळी. आणि मग हे जगाचा शेवट होताना समयीचा मंडळीचं वर्णन आहे की आता येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाणार आहे. आणि मग काय म्हणलेले, त्यांच्या तोंडात म्हणजे या विश्वासणाऱ्यांच्या तोंडात, मंडळीच्या तोंडात काय म्हणले, असत्य आढळले नाही. इंग्लिश मध्ये म्हणले, अँड इन देअर माउथ वॉज फाउंड नो गाईल है ना, म्हणजे काही पण असत्य आढळलं नाही. आणि काय म्हणले, फॉर दे वर विदाउट फॉल्ट बिफोर द थ्रोन ऑफ गॉड है ना, ते निष्कलंक आहेत. ठीक आहे, इंग्लिश मध्ये जास्त चांगलं आहे की ते देवाच्या सिंहासनासमोर निष्कलंक आहेत है ना. तसं आहे का,
मग एखादेच हे काय माहिती, ठीक आहे काहीतरी ते याच्यात मिस्टेक असणार आहे काहीतरी, ठीक आहे पुढे पाहूया. तर सांगायचा उद्देश काय की की ही ओळख आहे मंडळीची, ही ओळख आहे मंडळीच्या लोकांची ओळख लबाड म्हणून, कपटी म्हणून, धोकेबाज म्हणून नसली पाहिजे है ना. मंडळीच्या लोकांची ओळख यावरून दिसून येते. आणि त्यामुळे जर कोणी व्यक्ती असं स्वतःला पवित्रजन समजतो, स्वतःला ख्रिस्ती समजतो, परंतु ख्रिस्ती समजतो, तर मग काय आहे त्याला, आणि त्याच्या ठाई जर कपट आहे तर त्याने पश्चाताप करणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्याला पश्चाताप करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण आणखीन एक वचन पाहूया, इयोब त्याचा 27 अध्याय वचन 4 पाहूया. इयोब 27 अध्याय वचन 4. माझे तोंड कुटील भाषा करीत नाही, माझी जीवा कपटाचे बोल बोलत नाही. ठीक आहे, इथे आपण पाहतो की इयोब जो आहे हा एक देवाचा दास आहे, देवाचा विश्वासणारा आहे, आणि त्याने एक निश्चय केलेला आहे. त्याने निश्चय काय केलेला आहे, माझे तोंड कुटील भाषण करीत नाही. त्याला एकदम माहिती आहे ना, तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सांगत नाही, तर त्याने निश्चय केलेला आहे. तो म्हणतो मी माझं तोंड कुटील भाषण करत नाही, मी कुटील गोष्टी बोलत नाही, जे खरं आहे तेच बोलतो. माझी जीवा कपटाचे बोल बोलत नाही है ना, माझी जीभ जी आहे ती कपटाचे बोल बोलत नाही. आणि जर त्याने असा निश्चय केलेला आहे, याचा अर्थ प्रत्येक पवित्र जन पण हा निश्चय करतो की नाही यापुढे मी खोटं बोलणार नाही, यापुढे मी कपटाचे बोल बोलणार नाही, मी खरंच बोलणार है ना, मी छल नाही करणार. आणि त्यामुळे आपल्यालाही हा निश्चय करणं आवश्यक आहे ना. आता 2021 काही एका महिन्यातच येईल है ना, आणि बरेच लोक काही ना काहीतरी निश्चय करतात की आपण है ना यावर्षी घर घेऊ, यावर्षी लग्न करू, यावर्षी अजून काय करू है ना, यावर्षी नवीन जॉब शोधू, यावर्षी जिमला जाऊ, काय काय नको ते काय आहे काय आहे सांसारिक निश्चय करतात, परंतु आत्मिक निश्चय खूप कमी लोक करत असतील. तर देवाचे लोक काय आहेत ना, आत्मिक गोष्टींविषयी निश्चय करतात की नुसतं वर्षाच्या सुरुवातीला नाही तर प्रत्येक दिवशी की नाही आजपासून मी या चुकीच्या गोष्टी सोडणार आहे, मी या गोष्टी सोडणार आहे, मी या गोष्टी सोडणार आहे, ते निश्चय करतात. आणि आपल्याला पण काय धूर्तपणाचा सोडून देण्याचा निश्चय हा केला पाहिजे, आणि विश्वासणारे करतात, कारण देव त्यांना ते करण्यास प्रेरित करतो. आणि आणखीन एक वचन पाहूया आपण की इयोबाचं 31 अध्याय आणि वचन 5 पाहूया. मी असत्याची सोबत केली असली, माझ्या पायांनी कपटाकडे धाव घेतली असली, तर त्याने मला न्यायाच्या ताजव्यात तोलावे, देवाला माझी सात्विकता कळून येऊ द्या. ठीक आहे, आता इथे काय म्हणले, इयोब म्हणतो मी असत्याची सोबती केली असली तर देवाने माझा न्याय करावा, अशा प्रकारे तो म्हणतो. ठीक आहे, की जर मी असत्याची सोबती केली असली, म्हणजे त्याला माहिती आहे की मी नाही केले असत्याची सोबत, मी असत्याची सोबत केली असली, माझ्या पायांनी कपटाकडे धाव घेतली असली, तर देवाने माझा न्याय करावा है ना. पण म्हणजे त्याला एवढा कॉन्फिडन्स आहे, एवढा विश्वास आहे त्याला की मी असत्य बोललेलोच नाहीये, मी कपटाच्याकडे धाव घेतली तर मी कपटापासून दूरच धावतोय, इतका त्याचा विश्वास आहे. विश्वासणाऱ्यांचाही तो विश्वास असला पाहिजे की नाही मी कधीच काय आहे कपटच्या गोष्टी बोललेलो नाही, मी काय आहे मी ते केलेलं नाही. ठीक आहे, आणि अशा प्रकारे काय आहे, अशा प्रकारचं जीवन आपलं असणं आवश्यक आहे ना. खोटा विश्वास पण नसला पाहिजे की बाबा कपटी आहे पण स्वतःला समजतो नाही ना मी तर कधीच काय नाही केलं है ना. तसं कोणी असेल की ज्याने कधीच म्हणजे त्याने केलेलं आहे चूक आणि तरी बोलतो की नाही मी काय नाही केलं, तर तो त्याच्याविषयी बायबल सांगतो की तो व्यक्ती देवाला लबाड ठरवतो है ना, तो स्वतः पण लबाड आहे आणि देवाला पण लबाड ठरवतो. त्यामुळे काय आहे की आपलं जीवन इतकं असलं पाहिजे की पवित्रजन जसे
एकदम विश्वासाने सांगतात की नाही, आम्ही असत्यानुसार चालतच नाही, आम्ही कपटाकडे धाव घेतच नाही, आम्ही सत्यानेच चालतो. उलट कपटापासून आम्ही दूरच पळतो, है ना, कपटापासून दूरच पळतो. मग सांगतो मला एक जण आहे ना, एक जण मला आमंत्रित करत होतं की बाबा तुम्ही आमच्या घरी या, आम्हाला ना एक निर्णय घ्यायचा आहे. काय? आम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे, आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज आहे. आणि एका व्यक्तीच्या विरुद्ध आम्हाला कपट करायचंय. अशा शब्दात नाही बोलले, पण मी आता एकदम डिटेल नाही सांगत. ठीक आहे. मी म्हटलं मी नाही येणार, कारण मी जो सल्ला सांगतोय तुम्हाला ते तुम्ही ऐकत नाहीये. मी नीतीनुसार तुम्हाला सल्ला सांगतोय, तुम्ही ऐकताय का? नाही ऐकत. मी कशाला येऊ, है ना, मी कशाला येऊ? उलट मी काहीतरी चांगलं सांगेल तुमच्याकडे येऊन, तुम्ही जगाला सांगाल की अमर ब्रदरने आम्हाला असं सांगितलं, आम्हाला यांनी कपट करायला सांगितलं, असं बोलतील. बाबा तुम्ही दूरच राहा, आम्ही फक्त प्रार्थनेलाच येऊ, आम्ही प्रार्थनेला येऊ, आम्ही असल्या गोष्टींमध्ये पडायला नाही येणार. सांगायचा उद्देश काय आहे की कपट नसलं पाहिजे, कपटापासून 4 हात लांबच पाहिजे आपण. 4 काय 40 हात लांब पाहिजे आपल्याला. नाहीच, त्यांच्या त्या गोष्टी करायच्याच नाही आपल्याला, ते टाळतात, है ना, ते टाळतात. त्यानंतर आणखीन एक वचन पाहूया, स्तोत्रसंहिता 101. आणि अक्षरशः मी ना, जे लोक असे कपट करतात, है ना, लोकांना ठकवतात, भवकवतात, छळतात, अक्षरशः त्या लोकांचा नाश होताना मी पाहिलेला आहे. चुकून पण त्यामुळे कोणी पण, है ना, दुसऱ्याच्या विरुद्ध कपट करू नये, धोका देऊ नये, खोट्या गोष्टी बोलू नये, हे यासाठी फार महत्वाचं आहे. स्तोत्रसंहिता 101 वचन 7. कपट करणाऱ्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही, असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही. आता हे कोण बोलतंय? तर दावीद राजा म्हणतो, त्याने स्तोत्र लिहिलेले, त्याने ठरवलेले. तो म्हणतो कपट करणाऱ्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही. म्हणजे दावीदाच्या घरामध्ये दावीद म्हणतो कपट करणाऱ्याला माझ्या घरामध्ये थारा मिळणार नाही. म्हणजे दावीद त्याच्या घराचा पुढारी आहे. तो बोलतो, म्हणजे त्याचं मन काय आहे की बाबा माझ्या बायकोने किंवा माझ्या लेकरांनी किंवा माझ्या घरामध्ये जे माझे दास आहेत, दासी आहेत, यांनी कोणी पण जर कपट केलं ना, तर त्यांना मी थारा नाही देणार. त्यांना एक तर मी कपट सोडा, पश्चाताप करा, जी चूक केली ती सुधारा, हे मी सांगेन त्यांना करायला. आणि कितीतरी दया करून पण जर त्या व्यक्तीने आपले म्हणतात ना आपले कार्य जर बदलले नाही, कपट सोडलं नाही, खोटेपणा सोडला नाही, तर असा एक समय येईल की दावीद म्हणेल की तुम्ही निघा इथून, तुमची कपटीपणा जो आहे तो गगनाला पोचलेला आहे, त्यामुळे इतक्या लोकांची हानी होते, तुम्ही बाबा काय ना माझं नावाची काय निंदा कराल जगामध्ये. तो म्हणतो कपटी मनुष्याला माझ्या घरामध्ये थाराच नाही, त्याला उभंच नाही करत मी. तो काय म्हणतो, कपट करणाऱ्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही, असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही. असत्य बोलणारा माझ्या पुढे टिकणार नाही. आता बघा की असत्य बोलणारा, है ना, असत्य बोलणारा म्हणजे आता बघा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही. आता हा राजा आहे, राजाकडे मंत्रिमंडळ असते, त्याची बॉडीगार्ड असतात, त्याची सेना असते. दावीद राजा बोलतो असत्य बोलणारा जो आहे ना माझ्या समोर टिकणारच नाही. मग तो त्याचा मंत्री असू दे का त्याचा सेनापती असू दे, मग त्याचा बॉडीगार्ड असू दे, असत्य बोलणारा कोणी आहे, कपटी कोणी जर आहे, तर त्याला मी माझ्या दृष्टीपुढे ठेवणार नाही. त्याला म्हणणार तू तुझे मार्ग बदल, सत्य बोल, सत्यानुसार वाग, कपट सोड, नाहीतर चालता हो इकडून. काय ना असं त्याने एकदम काय केलेलं आहे, एकदम निश्चय केलेला आहे की बाबा, कारण काय माहिती आहे का, संगतीचा असर खूप जास्त होतो. ठीक आहे, संगतीचा असर जास्त होतो. आणि राजाने आणि पुढाऱ्यांनी मूर्ख लोकांची आणि कपट करणाऱ्यांची संगती धरू नये, नाहीतर त्यांचा पण प्रभाव त्यांच्यावरती होतो, है ना. वाईट संगत चांगले चरित्र बिघडवते असं बायबल सांगतं.
ठीक आहे. आणि त्यामुळे काय आहे की आपण पण, ठीक आहे, आपण पण जे पूर्वी कपट करणाऱ्या लोकांशी मैत्री करत होतो प्रभूला जाणण्या अगोदर, ते आता आपण त्यांच्याबरोबर काय आहे, त्यांच्याबरोबर आपण मैत्री करत नाही. त्यांना आपण सुवार्थ सांगू है ना, त्यांच्याबरोबर काय आपले व्यवहार असतील, काम असेल ते तात्पुरते करू, परंतु मैत्री आणि नातेसंबंध आणि जवळीक हे करणार नाही. का बाबा, तुमच्या कपटाचं आम्हाला काय म्हणतात ना, तुमच्या कपटाचं आम्हाला भागीदार व्हायचं नाही. ठीक आहे. आणि त्यामुळे असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही. बघा, जर दावीद असं म्हणतो, दावीद राजा एक मनुष्य असून जर असं म्हणतो, तर मग दावीद ज्या ख्रिस्ताचा काय ना, ज्या ख्रिस्ताचा तो एक चिन्ह म्हणून आहे है ना, दावीद हा एक ख्रिस्ताचा चिन्ह म्हणून जो आहे, दाविदाचा पुत्र येशूला म्हणतात, त्या येशू समोर कोणी उभं राहील का? येशू समोर कोणी कपटी माणूस उभा राहील का? नाहीच उभा राहणार. कारण त्याची मंडळी जी आहे तिचं वर्णन आहे की त्यांच्या मुखामध्ये कपटच नाहीये, त्यांच्या मुखामध्ये असत्यपणाच नाहीये, ते खरंच बोलतात. ते खरं बोलून दुःख सोसतील, ते खरं बोलून क्रुसावर जायला तयार होतील, मरायला तयार होतील, परंतु खोटं नाही बोलणार, ते लबाडी नाही करणार है ना. आणि त्यामुळे काय की या वचनातून आपल्याला समजतं की विश्वासणारे मंडळी जी आहे ती असत्य बोलणाऱ्या लोकांपासून आणि कपट करणाऱ्या लोकांची संगत जास्त धरत नाही. ठीक आहे, त्यांची संगती टाळते. ठीक आहे. त्यानंतर आपण एक महत्वाचं वचन पाहूया. स्तोत्रसंहिता 43, स्तोत्रसंहिता 43 43 आणि वचन 1 मिळालं. स्तोत्रसंहिता 43 43 वचन 1, हे देवा माझा न्याय कर, भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ, कपटी व कुटील मनुष्यापासून मला मुक्त कर. खूप सुंदर वचन आहे, खूप खूप महत्वाचं वचन आहे समजण्यासाठी. इथे हा जो प्रार्थना करणारा व्यक्ती आहे, स्तोत्रकर्ता जो आहे, तो प्रार्थना करत आहे. तो काय प्रार्थना करत आहे? हे देवा माझा न्याय कर, है ना. आता न्याय कर म्हणजे तो वाला न्याय नाही की बाबा माझा नाश कर. तो म्हणतो की माझ्यावर अन्याय झालाय, तो माझा न्याय कर, म्हणजे मला न्याय मिळवून दे. हे देवा माझा न्याय कर, भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ. काय म्हणले? भक्तिहीन राष्ट्र म्हणजे जगाचे जे लोक आहेत हे भक्तिहीन आहेत, है ना. देवाला न ओळखणारे लोक आहेत, दुष्ट आहेत, कपटी आहेत, सर्व प्रकारचं लबाडी त्यांच्यामध्ये आहे, है ना. आपण कुठे पण कोर्ट केसेस पाहिलेले असतात. कोर्ट केस मध्ये काय असते? दोन एकमेकांच्या विरुद्ध समजा केस आहे, है ना. त्यातला एक तरी पार्टी अशी असते की एक तरी व्यक्ती असा असतो की जो लबाड आहे आणि दुसरा आहे तो खरा आहे. बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ काय की जगामध्ये दोन्ही प्रकारचे आहेत लोक. ठीक आहे. आणि काही वेळा असं की दोन्ही पार्टी कपटी आहेत. ठीक आहे, तसं पण आहे. दोन्हीकडे खोटं बोलणारे लोक आहेत, तसं पण आहे. आणि त्यामुळे काय आहे की भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ. आता बघा, आपण विश्वासणारे म्हणून है ना, देवाची मेंढर म्हणून आपण जेव्हा जगामध्ये जातो ना, हे जग आहे ना सगळं आपलं शत्रू आहे. ठीक आहे, हे जग सगळं आपलं शत्रू आहे. ते आपल्या विरुद्ध लढतं. आपण नाही त्यांच्या विरुद्ध काय करत, परंतु ते लोक मुद्दामून आपल्या विरुद्ध लढतात. का? कारण त्यांच्या ठाई सैतान वास करतो. ठीक आहे, सैतान त्यांना चालवतो, है ना. सैतान त्यांचा मालक आहे. आणि त्यामुळे ना बघा, देवाला जर एखाद्याचा म्हणतो ना काय म्हणतो ना की सैतानाला काय म्हणतो ना, सैतानाला जर विश्वासणाऱ्यांना त्रास द्यायचा असेल ना, तर तो देवाकडे जाऊ शकतो, देवाकडे विनंती करू शकतो, हे देवा तुझे हे जे लोक आहेत ना यांना त्रास देण्यासाठी ना मला कपटी मनुष्याचा वापर करायचा आहे, ते वापर करण्याचा मला अधिकार दे. म्हणजे सैतान पहिलेच पोहोचलाय, तुमच्या अगोदर प्रार्थना करायला तो तिथे उभा आहे की बाबा अमयच्या विरुद्ध आहे ना मला कपटी माणसं उभं करायचे. अमयने काय करायला पाहिजे?
अमयने त्याच्या अगोदर प्रार्थना करायला पाहिजे की हे प्रभू माझ्या कपटी मनुष्यांपासून माझा बचाव कर, माझा न्याय कर. आणि आपल्या प्रत्येकाला शिकायला पाहिजे की तुम्हाला सांगतो ना की आज आपण जर शांतीमध्ये असू ना, है ना, कुठल्या दुष्ट लोकांचा जर आपल्याला त्रास नसेल तर तो कशामुळे माहितीये का? कारण देवाने तो आपल्यावर त्रास येऊ नाही दिलाय. म्हणजे जर देवाने आपली म्हणतात ना आपले पूर्ण कंट्रोल जो आहे ना, तो जर देवाने असं सोडला, दुष्ट मनुष्यावरचा पूर्ण कंट्रोल जर सोडला ना, दुष्ट मनुष्याला तू कर तुला जे काय करायचं, जर असं सूट दिली ना देवाने, दुष्ट मनुष्याची जी दुष्टाई आहे ना ते कोणत्या स्तराला जाईल ना एका दिवसामध्ये, त्याचा काही नेम नाही. देवाने त्यांना काय आहे ना असं बांधून ठेवलेलं आहे ना, एक लिमिट मध्ये ठेवलं त्यांना. जर देवाने सोडलं ना काही पण, म्हणजे हे जाळा ते जाळा, चोरी करा, बलात्कार करा, है ना, खून करा, है ना, पूर्ण या सगळ्या चाळीतल्या सगळ्या लोकांना मारून टाका आणि सगळी जमीन स्वतःच्या नावावर करून घ्या, म्हणजे काही काही त्याचं लिमिटच राहणार नाही. समजलं. पण देवाने काय दुष्ट लोकांची दुष्टाईला एक कंट्रोल मध्ये ठेवलेलं आहे. ठीक आहे. परंतु बघा जे लोक प्रभूवर प्रेम करत नाही, प्रभूच्या वचनाकडे दुर्लक्ष करतात, प्रार्थनेकडे दुर्लक्ष करतात, है ना, आणि आपला समय सांसारिक गोष्टींमध्ये लावतात, देवाकडे लावत नाही, देव या अशा लोकांचा ना न्याय पण अशा कपटी लोकांच्या द्वारे करताना मी पाहिलेलं आहे. आणि वचन पण सांगतं काय ना, वचन पण सांगतं की कपटी लोक देव तयार करतो की ठीक आहे तुम्ही आता यांना त्रास द्या. समजते. आणि आणि खूप भयंकर आहे ते. ठीक आहे, खूप भयंकर आहे. आणि त्यासाठी देवच आपल्याला त्या लोकांपासून वाचवू शकतो. देवाच्या दयेनेच आपण त्या कपटी लोकांपासून वाचू शकतो, है ना. जे लोक पैशामध्ये गर्व करत असतील, ज्ञानामध्ये गर्व करत असतील, आपल्या म्युन्सिपाल्टीच्या है ना पदावरती भरोसा ठेवत असतील, काहीच नाही, काहीच उपयोगाला येणार नाही तेव्हा, है ना. तेव्हा तो कपटी माणूस काही पण येऊन बोलेल, ह्याने मला असं केलं, ह्याने मला तसं केलं, काही पण खोटं बोलेल तो. मग काय करणार तुम्ही? मग लढत बसावं लागतंय आपल्याला, है ना. मग पोलीस मध्ये जा, कोर्टात जा, हे जा ते जा, दुनियाभरचं सगळं त्रास. त्यासाठी विश्वासणारा जो आहे तो प्रार्थना करतो, हे देवा भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ, कपटी व कुटील मनुष्यापासून मला मुक्त कर. बरोबर. जेव्हा जेव्हा कपटी लोक माझ्या विरुद्ध आले ना, मी कधी घाबरलो नाही, कधी कुठल्या कमिशनरला फोन लावायच्या मागे पडलो नाही. मी प्रार्थना केली, हे देवा हे जे अभक्तिमान जे लोक आहेत ना यांच्यापासून तू माझा बचाव कर, तू माझी रक्षा कर, तू माझा न्याय कर, काय कपटी व कुटील मनुष्यापासून मला मुक्त कर. आणि हे पवित्रजन करतात, ते प्रार्थना करतात की कपटी मनुष्यापासून प्रभू आमचा बचाव कर. त्यानंतर स्तोत्रसंहितामध्ये 120 स्तोत्रसंहिता स्तोत्रसंहिता 120 आणि वचन 2 पाहूया. हे परमेश्वरा, लबाडी करणाऱ्या ओठापासून व कपटी जिभेपासून माझा जीव सोडीव, है ना. पुन्हा आपण प्रार्थना पाहतो, हे परमेश्वरा, लबाडी करणाऱ्या ओठापासून व कपटी जिभेपासून माझा जीव सोडीव. देव सोडवू शकतो, है ना. त्यामुळे तुमच्या विरुद्ध बरं तुमचं नावाची बदनामी कोणी करायचा प्रयत्न करत असेल, है ना, माझ्या नावाचं खूप वेळा लोकांनी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, मी कधी फिकीरच नाही केली, चिंताच नाही केली, मी प्रार्थना केली, प्रभू कपटी जिभेपासून आहे ना तू माझा जीव सोडीव. ठीक आहे. आणि मग प्रत्येक वेळी काय आहे ना, देव लोकांना सत्य कळू द्यायचं की बाबा जो आरोप करणार आहे तो चांगला माणूस आहे का ज्याच्यावर आरोप केला जातो तो चांगला माणूस, ते लोकांना समजून जायचं. ठीक आहे, कालांतराने. त्यामुळे आपल्याला आपल्या विरुद्ध जर कधी कोणी काही बोलले, है ना, कपटीपणाने, लबाडीने छल केलेला आहे, है ना, देव योग्य नाही करणार आहे, है ना. कितीतरी लोकांनी ज्यांच्यावरती नको नको ते असे आरोप आमच्यावर टाकलेले होते, सगळे नाश झाले, सगळे नाश झाले. कुठे आता त्यांना शोधायला गेलो तर भेटणार नाही. ठीक. सांगायचा उद्देश काय की देव सगळं पाहतो, है ना.
देव 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 सहनशील आहे याचा अर्थ हे नाही की देव झोपलाय. देव कधी झोपत नाही. इस्रायलाचा परमेश्वर कधी झोपत नाही, कधी डुलकी घेत नाही असं शास्त्र सांगतं. तो बघतोय, सगळं बघतोय. हा, कोण कोणाला किती त्रास देतंय. हा, ठीक आहे, तुमचा न्याय एक ना एक दिवस मी आता करतो, थांबा तुम्ही. देव एवढं सहनशील आहे, त्यांना म्हणतोय बाबा पश्चाताप करा. इतके संदेश पाठवतो, इतके पाळक पाठवतो, इतके वचनाच्या द्वारे देव बोलतो, पण यांनी आपले कान बंद करून घेतलेत, अंतकरण कठीण करून घेतले. देव एक ना एक दिवस त्यांचा न्याय करतो. कितीतरी मी आता नुकतेच पण काही उदाहरणं बघितले, 3-4 उदाहरणं बघितले. सांगायचा उद्देश काय की आपण शांत राहायचं, प्रार्थना करायची. प्रभू योग्य समय सगळ्यांचा न्याय करतो. पुढे त्यानंतर आपण आणखीन एक वचन पाहूया. इफिस्कराचा 5वा अध्याय, इफिस्करास पत्र त्याचा 5वा अध्याय आणि वचन 6 पाहूया. पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये, कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. ठीक आहे, आता इथे काय म्हणले, पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये. ठीक आहे, ते फसवू नये पण तोच प्रकार आहे. धूर्तता करू नये, कपट करू नये, छल करू नये, तसं इथे फसवू नये म्हटलेले. पोकळ भाषणाने काय म्हटले, पोकळ भाषणाने की ज्या भाषणामध्ये देवाचं वचनच नाही, नुसतं मनाच्या गोष्टी, मानवाचे विचार, पोकळ भाषण. इंग्लिशमध्ये वेन वर्ड्स म्हटले, व्यर्थ शब्द है ना. तर व्यर्थ शब्द किंवा पोकळ भाषण पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये, कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. ठीक आहे, आता बघा याने कसं जोडलेलं आहे, पोकळ भाषण, आज्ञा मोडणारे लोक, देवाचा कोप. आता हे काय बघूया. बघा, देवाचं वचन आपल्याला पोकळ गोष्टी नाही सांगत. देवाचं वचन आपल्याला वजन असलेल्या गोष्टी सांगतं, है ना, महत्वाच्या गोष्टी सांगतं. आपल्याला देवाच्या वचनानुसार चालायचं. मग कोणीतरी व्यक्ती येईल आणि तो म्हणेल की नाही नाही तसं काय चालायचं, वचनानुसार असं काय चालायची गरज नाही, असं चाला ना, आम्ही सांगतो तसं. म्हणजे पोकळ भाषणाने फसवण्याचा, लोकांना सत्य ज्ञानापासून फिरवण्याचा प्रयत्न करणारे लोक येतील. आणि त्यावेळी काय, आणि मग जे लोक त्यांच्या पोकळ भाषणाने फसून आज्ञाभंग करतील, देवाच्या आज्ञा पाळणार नाहीत, आज्ञा तोडतील, त्यांच्याविषयी काय म्हणले, कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. बरोबर. त्यामुळे जगामध्ये कोणी आपल्याला धूर्ततेने फसवण्याचा प्रयत्न करेल, बोलेल की नाही बायबलच्या वचनानुसार चालण्याची गरज नाही, आम्ही जे करतो ते करा तुम्ही, आम्ही एवढ्या वर्षापासून करतोय, आमचं सगळं चांगलंच होतंय, तुम्ही पण करा. तर असे जे पोकळ भाषणाने जे लोक आपल्याला काय करतात ना, फसवण्याचा प्रयत्न करतात, सत्याच्या ज्ञानापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या नादी लागायचं नाही. कारण ते लोक काय करणार आहेत, आणि शास्त्र आपल्याला सावधान करतं की अशा लोकांपासून फसू नका, है ना. तर मंडळीला हे सावधान केलं जातं. आणि त्यामुळे जे कोणी फसतील, आज्ञा मोडतील, त्यांच्यावरती परमेश्वराचा कोप येणार आहे ना. त्यामुळे आपल्याला फसवणूक जी आहे ना ती ओळखता पण आली पाहिजे की कोणीतरी आपल्याला फसवतंय, है ना. आता मला गेल्या आठवडी मला एका कोल्हापूरवरून एक सिस्टर जाम परेशान होत्या, जाम दुःखी होत्या, जाम म्हणतात ना असं त्यांना वाटत होतं अरे कोणीतरी यासाठी काय करत का नाही. आणि त्यांनी मला प्रश्न विचारला. त्यांनी म्हणलं की आमचे नातेवाईक म्हणजे ते ख्रिस्ती परिवारातलेच सगळे, ठीक आहे, म्हणजे खूप पिढ्यांपासून ख्रिस्ती परिवारातलेत, आणि ते चर्चला पण जातात, चर्चचे पास्टर पण आहेत, सर्व काही आहे. परंतु त्यांच्या म्हणे त्यांच्या नातेवाईकामध्ये असे कोण लोक आहेत की जे हिंदूशी लग्न करायला चाललेत, है ना. आणि असं पोकळ भाषणाने बोलायला लागलेत. काय पोकळ भाषण बोलायला लागले, नाही नाही तो मुलगा नामधारी ख्रिस्ती आहे ना, मग त्याने हिंदूशी केलं तर चालेल म्हणे. असं कुठे आहे बायबलमध्ये? असं कुठेच नाहीये. तुम्हाला सत्याचं ज्ञान कळालं, भले तुम्ही
खरे विश्वासणारे असा नामधारी असा. तुम्हाला एकदा सत्याचं ज्ञान कळालं, मग त्यानंतर तुम्ही मूर्तीपूजाकडे जाल का? मग तुम्ही व्यभिचाराकडे जाल का? तुम्हाला माहिती झालेलं आहे. तुमची दशा पहिल्यापेक्षा अजून वाईट होईल, की तुम्हाला माहित असताना तुम्ही पाप केलं. माहित नसताना पाप केलं त्याचा दंड आहेच, पण माहित असून जर तुम्ही परत पाप कराल तर तुम्हाला तर अधिक दंड होईल. ठीक आहे. आणि म्हणजे हे अशी पोकळ भाषण आहे ना, ते मंडळीमध्ये कोणतरी पसरवते की नाही नामधारी लोकांनी हिंदूशी केलं तर चालेल. हे काय चुकीचं? किती विचित्र शिक्षण आहे. ठीक आहे. आणि मग तिथे पास्टर पण कोणी काय बोलत नाहीयेत, है ना. मोठे लोक पण काय बोलत नाहीयेत. मंडळीतले मुली अविश्वासणाऱ्यांशी लग्न करतायत, मंडळीतली मुलं अविश्वासणाऱ्यांशी मुली करतायत. किती चुकीचं आहे. त्या सिस्टर एवढ्या परेशान झाल्या, त्यांनी एका मुलाला तर म्हटलं, अहो तुम्ही मंडळीतल्याच मुली बघा ना बाबा, मंडळीमध्ये आपल्या काही मुली नाहीत का विश्वासणाऱ्या? मंडळीतीलच मुलगी बघा. हे काय तुम्ही मूर्तीपूजक लोकांशी कशाला, है ना. एक तर मुस्लिम मुलगी करायला झाले, पागल झालेत का तुम्ही? परेशान झालेत होते. सांगायचा उद्देश काय की देवाचा कोप अशा लोकांवर येतो, देवाचा कोप अशा लोकांवर येतो, है ना. काही उदाहरणं सांगेन नंतर की भयानक आहे ना, भयानक आहे. त्यानंतर काही लोकांना आहे ना, काही लोकांना ना कारण पाहिजे असतात. काही लोकांना असं वाटतं की बाबा काय आहे ना, अरे त्यांचं बघा ना, त्यांनी आज्ञा मोडली, परंतु आज्ञा मोडल्यानंतर पण देवाने त्यांच्यावर कृपा केली ना, मग देव आपल्या बाबतीत पण करेल. जरुरी आहे का? ती कृपा करणं, दया करणं हे देवाच्या हातात आहे. तुम्हाला काय माहिती देव तुमच्यावर करेल की नाही? काय माहिती तुमचा नाश झाला तर? मुद्दाम कशाला पाप करायचं? पाऊस जसं म्हणतो की कृपा अधिक व्हावी म्हणून अधिक पाप करावे का? कदापि नाही, असं पौलाने सांगितलं. ते चुकीचं आहे. काय आहे हे? चुकीचं आहे असं की असं समजणं की बाबा त्यांनी केलं बघा, त्यांची अविश्वासणारी बायको आली विश्वासामध्ये, मग आम्ही पण करतो. तुम्हाला काय माहिती तुमची बायको तुम्हाला कोर्टात नाही खेचणार? ते तुमची बायको घरामध्ये मूर्तीपूजा नाही करणार हे तुम्हाला कसं माहिती? तुमची बायको 3ऱ्या महिन्यामध्ये पळून जाईल तुम्हाला कसं नाही माहिती? तुम्हाला कसं माहिती? समजते का? सांगायचा उद्देश काय की तुम्ही पोकळ भाषणाने फसू नका, है ना. कारण जे पोकळ भाषणाने फसतात आणि देवाचं वचन मोडतात, देवाचा क्रोध त्यांच्यावर येतो. देवाचा क्रोध देण्याचा निरनिराळे प्रकार असतात. ठीक आहे. एकच प्रकार नसतं, निरनिराळे प्रकार असतात. त्यानंतर कलसेकराचं पत्र, कलसेकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय वचन 8 पाहूया. मला एकाने प्रश्न विचारला की बाबा जर मुलगा विश्वासणार आहे आणि मुलगी अविश्वासणार आहे, मग ती मुलगी आपल्या घरात येते ना, मग मग ती पण पुढे विश्वासात येऊ शकते ना, असे विचारलं मला. तिला विश्वास द्यायचा ना, तिने पहिले यावं. ठीक आहे. तिला पहिले सुवार्थ सांगावे, तिला पश्चाताप व्हावा, सगळं पहिले करा. हे लग्न झाल्यानंतर प्रयत्न करू नका. ठीक आहे. तर आणि त्यांना असं का वाटतंय, कारण त्यांच्या बाबतीत तसं झालं. म्हणजे जे व्यक्ती प्रश्न विचारतात ना, त्यांच्या बाबतीत तसं झालं की त्यांना असं वाटतंय की बाबा काय ना, मी म्हणजे त्या लग्नाच्या अगोदर अविश्वासणार होतं, पण लग्न झाल्यानंतर त्यांच्या मिस्टरांनी, त्यांच्या घरच्यांनी त्यांना वचनाचं सांगितलं आणि देवाने त्यांच्यावर कृपा केली कालांतराने, आणि त्यांना जाणीव झाली की नाही बाबा आपलं जे मूर्तीपूजा आपण करतो ते चुकीचं आहे. त्यांना ती देवाची दया झाली, पण ते सर्वांच्या बाबतीत होत नाही. ठीक आहे. मुद्दामूनच आपण चूक करायला जायचं नाहीये. ठीक आहे. मग त्यांना मग नंतर कळालं, परंतु ते म्हणजे सांगायचा उद्देश काय तर त्यांनी म्हटलं मग असं चालत नाही का? असं वचनानुसार चालत नाही का? बोललं चालत नाही. काय चालत नाही? आणि कारण ते वचनाच्या विरुद्ध आहे. देवाने म्हटले तुम्ही अविश्वासणाऱ्या मुली करू नका, अविश्वासणारे मुलं करू नका, ते तुम्हाला मूर्तीपूजा करायला भडकवतील. ठीक आहे. आता तुमच्या बाबतीत
देवाची दया झाली, पण ती सर्वांच्या बाबतीत होत नाही, ती काही क्वचित लोकांच्या बाबतीत होईल. पण ती रिस्क तुम्ही का घेताय? है ना, उगाच घ्यायचं नाही रिस्क. मी अजून त्यांना काही उदाहरणं दिली की बाबा, रूत जी होती, रूत ही मूर्तीपूजक होती. तिची जाऊ ना, तिची जाऊ पण मूर्तीपूजक होती. पण या दोघींचे जे मिस्टर आहेत ते विश्वासणार आहेत, यहोवा परमेश्वराला मानणार आहेत. त्यांची सासू सासरे पण परमेश्वराला मानणार आहेत. परंतु या विश्वासणाऱ्या परिवाराने चूक काय केली की त्यांनी या अविश्वासणाऱ्या मूर्तीपूजक स्त्रियांशी लग्न केलं, म्हणजे देवाची आज्ञा मोडली. काय झालं? देवाने त्या सासऱ्याला पण ठार मारलं, देवाने त्या 2 मुलांना पण ठार मारलं. या तिन्ही बायका झाल्या विधवा. हे पाहिजे का आपल्याला? आता या परिस्थितीनंतर या ज्या 2 सुना आहेत, त्यातल्या देवाची दया एका सुनेवर झाली, दुसऱ्या सुनेवर नाही झाली. म्हणजे आपल्याला माहिती आहे का की देव कोणावर दया करणार आहे, कोणावर नाही करणार आहे. एका सुनेवर दया नाही झाली, ती पुन्हा आपल्या मूर्तीपूजेकडे गेली. आणि रूत जी आहे तिच्यामध्ये देवाने कार्य केलं आणि ती बोलली आपल्या सासूला, मी तुम्हाला कधी सोडणार नाही. तुमचा देव तो माझा देव, तुमचे लोक ते माझे लोक. तुमचे लोक म्हणजे जी मंडळी आहे ना, जे देवाचे विश्वासणारे लोक आहेत तेच माझे लोक. मूर्तीपूजक लोक माझे लोक नाही, तुमचे लोक ते माझे लोक. इस्रायलचे लोक ते माझे लोक, है ना, मंडळीचे लोक ते माझे लोक. म्हणजे हे जे कार्य आहे हे देवाने तिच्या मनात केलं. आणि नंतर पुढे जाऊन आपण रूथच्या पुस्तकात पाहतो की तिचं बाबा दुसरं लग्न झालं, है ना. बोआज तिला एक नीतिमान पुरुष भेटला, दुसरं लग्न झालं. दुसरं लग्न होऊन काय झालं? त्यांच्या वंशामध्ये दावीद राजा जन्माला आला, शल्मोन राजा जन्माला आला, पुढे जाऊन येशू ख्रिस्त जन्माला आला. ही देवाची दया झाली. देवाची दया झाली. दया झाली म्हणून आपण मुद्दामून चुका नाही करायला की बघूया आपल्यावरती दया होते का. मी त्यांना अजून एक उदाहरण सांगितलं की म्हणजे काय ना, पोकळ भाषणाने आपण फसायचं नाही, जे वचन सांगतं ना त्यानुसार पालन करायचं, है ना. मग मी त्यांना उदाहरण दिलं की बाबा, जो राजा शल्मोन आहे तो कोणाच्या द्वारे जन्माला आला होता? दावीद राजा आणि बत्शिबा, ठीक आहे, त्यांच्याद्वारे जन्माला. पण बत्शिबा कोण होती? ती दुसऱ्या माणसाची बायको होती. त्या दावीद राजाने तिच्यावर व्यभिचार केला, तिच्या नवऱ्याला ठार मारलं आणि त्या व्यभिचारातून जे बाळ जन्माला ते पण मेलं, त्याला पण देवाने मारलं. समजलं? आणि त्याच्यानंतर दाविदाने पश्चाताप केला. मग त्याने त्या बादशिबाशी पण लग्न केलं, बत्शेबाशी पण लग्न केलं आणि नंतर मग राजा शल्मोन झाला. ठीक आहे, त्याच्या वंशामध्ये पुढे येशू ख्रिस्ताचा पण जन्म झाला. सांगायचा उद्देश काय? मी त्यांना तेच म्हणलं की बाबा, आता त्यांच्यावरती दया झाली, बत्शेबेवरती दया झाली की बाबा तिच्यावर इतकं वाईट होऊन सुद्धा, तिचं एवढं सगळं वाईट होऊन सुद्धा तिला देवाने पुढे तिच्यावर दया केली. तिला राजा शल्मोन सारखा ज्ञानी राजा दिला आणि तिच्या वंशामध्ये पुढे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. ही देवाची दया झाली. मी म्हटलं म्हणून काय आपण कोणाचा विचार करायला, कोणाच्या नवऱ्याला मारायचं का? नाही. समजलं की देवाची दया होते म्हणून आपण अधिक पाप नाही करायचं. ठीक आहे. तर सांगायचा उद्देश काय की लोकांनी काय आहे, धूर्तपणाच्या गोष्टींपासून फसू नये, है ना. कोणी फसवत असेल तर फसू नये. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक वचन पाहूया, शेवटचं, पेत्राचे पहिले पत्र, त्याचा 2रा अध्याय आणि वचन 1. ठीक आहे. काय म्हटले? म्हणून सर्व दुष्टपणा, सर्व कपट, सर्व ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे सोडून प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे
निर्या दुधाची इच्छा धरा. पहिले तर काय म्हणले, विश्वासणाऱ्यांनी काय करणं आवश्यक आहे, सर्व दुष्टपणा सोडून द्यायचा आहे, सर्व कपट सोडून द्यायचं आहे, सर्व ढोंग सोडून द्यायचं आहे, सर्व हेवा सोडून द्यायचा आहे, सर्व दुर्भाषण सोडून द्यायचं आहे. हे सगळं सोडून द्यायचं. विशेष करून आपण कपट आणि ढोंग पाहिलं. कपट आणि ढोंग तर सोडून द्यायचे. का सोडायचे, का सोडायचे, की तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून. आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये जर वाढायचं आहे ना, पहिले या चुकीच्या गोष्टी सोडणं पण आवश्यक आहे. त्या चुकीच्या गोष्टी पण ठेवल्या आहेत आणि मग आध्यात्मिक जीवनामध्ये वाढायचा प्रयत्न करून वाढणार नाही, कारण लबाडीच करायची सवय आपल्याला. त्यामुळे काय म्हणले, प्रभू कृपाळू आहे याचा अनुभव तुम्ही घेतला आहे ना. तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी, आणि तारण होण्यासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी होणं आवश्यक आहे ना. जर तुमच्या म्हणता ना तुमच्या ठाई आध्यात्मिक वृद्धीच दिसत नाही, वाढच दिसत नाही, मग कशावरून लोकांना कळणार की बाबा तुमचं तारण झालंय. तुम्ही अजून पण कपट करता, अजून पण खोटं बोलता, अजून पण आपल्या परिवाराच्या लोकांना ठकवता, तर मग तुम्ही कसले ख्रिस्ती, तुम्ही ख्रिस्तीच नाही, तुमचं कुठून तारण होणार. स्पष्ट दिसतंय की देव तुमच्या ठाई कार्य करत नाहीये, तुमच्या ठाई उलट सैतानाचंच कार्य होते. तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे निर्या दुधाची इच्छा धरा, है ना. आता नूतन जन्मलेलं बाळ आहे ना, नवीनच जन्मलेलं बाळ आहे, ते बाळ जन्माचं म्हणजे जन्म झाल्या लगेच कपट करायला लागतंय का, लगेच जन्म झाल्या काय आहे ढोंग करायला लागतंय का. जरी त्याच्या ठाई आदमाचं पाप वास करतं, तो जन्माचाच पापी आहे ते बाळ, परंतु लगेच ते पापाचे म्हणजे एकदम तीव्र परिणाम जे आहे, तीव्र रूप जे आहे ते लगेच दिसायला लागत नाही, काळ लागतो काही. ठीक आहे. तर काय सर्व कपट है ना, म्हणजे जो काय जन्मल्या लगेच आईशी कपट करायला लागतो का, वडिलांशी कपट करायला लागतो का, ढोंग करायला लागतो है ना, खोटं खोटं नुसतं हसतो का, खोटं नुसतं प्रेम करतो का, नाही. तो तेव्हा म्हणतात ना की त्याच प्रकारे की आपण पण नूतन जन्मलेल्या बालकासारखे पहिलं तर आपल्यामध्ये काही पण ढोंग नसला पाहिजे, काही पण कपट नसलं पाहिजे, आणि आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून निर्या दुधाची इच्छा धरायची. हे निरा दूध काय आहे, तर देवाचं वचन. निरा दूध पण आहे आणि ते जड मांस पण आहे, त्याच्यामध्ये दोन्ही आहे. जेव्हा आपण कपट सोडू त्यावेळी आपण काय आहे ना, हे सत्य वचनाला अगदी चांगल्या प्रकारे आपण शिकू शकू. काही लोक काय करतात म्हणजे, काही लोक कपटी असतात. ते लोक बायबल वाचतात, ते मनामध्ये ठेवतात, हृदयामध्ये ठेवत नाही, आचरणात आणत नाहीत, आणि जगासमोर एक सोंग करतात, एक ढोंग करतात की बाबा आम्ही ख्रिस्ती आहोत, है ना. त्यांच्या तोंडामध्ये देवाचं वचन असते, पण कृती जी आहे ती लांब असते, है ना, किंवा त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये ते प्रभूपासून फार लांब असतात. तर तसं नसलं पाहिजे, है ना, तसं नसलं पाहिजे. त्यांनी निर्या दुधाची इच्छा धरली पाहिजे, त्यांच्यामध्ये वाढ होताना दिसली पाहिजे, है ना. जसं एक तानं बाळ आहे, है ना, तुम्ही त्याला 6 महिन्यानंतर बघितलं, 1 वर्षानंतर बघितलं, तर एक विशिष्ट फरक दिसणार की अरे हा, हे बाळ वाढलंय, ह्याच्यामध्ये वाढ झाली ना, बदल झालाय. असं नाही की वर्षानुवर्षापासून तसंच आहे ना, की ते जन्माला आलंय. म्हणजे विचित्र वाटणार ना, एक बाळ 2 वर्ष झाले ते तेवढंच आहे अजून. आई वडिलांना भीती वाटणार, बापरे हे वाढलंच नाही, काय झालं याला, डॉक्टरकडे नेतील. तसं आहे की एखादा ख्रिस्ती म्हणतोय की तो ख्रिस्ती, पण तो एवढ्या वर्षामध्ये वाढतच नाही, तो तसाच तसंच काहीच बदलाव नाही, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे ना. तो निर्या दूध तो पितच नाहीये, तो जड अन्न खातच नाहीये, आणि असा प्रकार होतो है ना, असा प्रकार होतो की वचनामध्ये वाढ होणं आवश्यक आहे. तुम्हाला सांगतो, मी काही दिवसांपूर्वी असंच काय आहे ना, मला माहित नाही, असं मनात माझी कुठून इच्छा आली, मी असं जुने माझे मेसेज बघत होतो, मेसेंजर वाले जे जे काय माझ्याकडे होते, मी असं बघत होतो, आणि मी माझे एकदम कॉलेजच्या दिवसावाले मी मेसेज काय बघितले, आणि जेव्हा ते वाचले ना, मला असं वाटत होतं की मला विश्वासच नव्हता होत की मी हे लिहिलंय. म्हणलं हे मी लिहिलंय, मी अरे मी एवढं मूर्खासारखं लिहितो, म्हणजे मला स्वतःला नाही खरं वाटत होतं की मीच लिहिलंय. मला असं वाटतं कोणी दुसऱ्याने लिहिलंय की काय. असं काही अमंगळ काय नव्हतं त्याच्यामध्ये, पण जरा असं खूपच बालिशपणा आणि मूर्खपणा आणि उद्धटपणा असं होतं. म्हणजे असं काय लिहिलंय मी, ठीक आहे. आणि मित्राशी बोलतोय मी माझ्या, ठीक आहे, मित्राशी बोलताना मी असं बोलत होतो. पण समजतंय का, म्हणजे एक बदल जो आहे तो देवाने घडवलेला, ठीक आहे.
की मला स्वतःलाच मी ओळखता येत नाहीये. ठीक आहे, इतका बदल देवाने घडवला. नाही तर काहीतरी कितीतरी लोक असे असतात ना, ते वर्षानुवर्ष तसाच त्यांचा स्वभाव असतो, त्यांच्यात काही परिवर्तन नसतं, वाढच नसते है ना. तसा पौल म्हणतो की मी जेव्हा बाळ होतो, जेव्हा लहान होतो, बाळ होतो, तेव्हा बाळासारखा विचार करायचो, लहान मुलासारखा विचार करायचो, पण जेव्हा मी प्रौढ झालो तर मी बालपणाच्या गोष्टी सोडून दिल्या. ठीक आहे, तर एक एक वाढ दिसली पाहिजे आणि तसंच प्रभूमध्ये जेव्हा आपण बाळ होतो आणि नंतर आपण आता प्रौढ झालो, आपल्यामध्ये अंतर दिसला पाहिजे है ना. नाहीतर जे धूर्त असतात नुसते नावाला दाखवतात की आम्ही ख्रिस्ती आहोत, परंतु त्यांच्या जीवनामध्ये काहीच वाढ नाही है ना, ते तसेच आहेत. तर ते ते चांगलं नाहीये है ना. तर त्यामुळे सांगायचा उद्देश काय की पवित्र जन जे आहेत ते कपटापासून दूर राहतात. तर आज आपण काय काय पाहिलं? आज आपण पाहिलं की पवित्र जन जे आहेत देवाने त्यांना कपटातून मुक्त केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं की पवित्र जन निश्चय करतात की आमच्या जीवनामध्ये आम्ही कपट राहूच देणार नाही. पवित्र जन जे आहेत ते कपटाला टाळतात, कपटापासून दूर पळतात, कपटाच्या दिशेने नाही पळत. त्यानंतर आपण पाहिलं की जे लोक कपट करतात त्यांची संगत धरत नाही, त्यांच्यापासून दूरच राहतात. ठीक आहे, ते आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं की जे कपटी लोक आहेत ना, जे कपट करतात, आपल्या विरुद्ध लढतात, अशा लोकांच्या विरुद्ध पवित्र जन प्रार्थना करतात है ना. त्यांनी कपट केलं म्हणून आपण पण कपट करत नाही है ना. आपण प्रार्थना करतो की देवाने आपल्याला त्यांच्या कपटापासून वाचवावं. त्यानंतर पवित्र जनांना परमेश्वर वाचवतो सुद्धा कपटी लोकांपासून. ठीक आहे, ते पण आपण पाहिलं. आणि पवित्र जनांनी सावधान असावं है ना, सर्व प्रकारच्या फसवण्यापासून, धूर्तपणापासून. कारण आपण पाहतो की सर्वात पहिलं जे पाप झालं ते सापाच्या, सैतानाच्या धूर्तपणामुळेच झालं. त्यामुळे आपण बेसावध असून चालणार नाही, आपल्याला सावध असणं आवश्यक आहे की काय काय धूर्तपणा चाललाय. आणि शेवटी आपण पाहिलं की आपल्याला धूर्तपणा सोडून द्यायला पाहिजे, ज्यामुळे आपण सत्यामध्ये वाढू शकू, वचनामध्ये वाढू शकू. तर प्रभू परमेश्वर तुम्हा सर्वांना या सर्व वचनांच्या द्वारे मार्गदर्शन करो, तुम्हाला पश्चाताप करायला सहाय्य करो, तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये अधिक वाढवो आणि तुमच्या मनामध्ये देवाविषयीची प्रीती अधिक वाढो, यासाठी मी प्रार्थना करतो आणि आशा करतो. प्रभू तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.